नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, राज्यातील निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार. सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, राज्यातील निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, राज्यातील निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार. सध्याच्या कंडिशनच्या सर्वात महत्त्वाच्या या प्रश्नाचं घेऊयात उत्तर की अखेर राज्यातील निवडणुकांमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार. राज्यातील सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये महाराष्ट्राच्या पावन मायभूमीचं सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल 50% आहे आणि खरीप हंगामामध्ये जेवढी सोयाबीनची लागवड होते मित्रांनो, ती एकूण क्षेत्राच्या 50%च्या आसपास आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतर पिकं एकीकडे आणि सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव दुसरीकडे. लक्षात घ्या. मग झालं काय तर जुन्या गोष्टी आठवा की या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मित्रांनो मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या ठिकाणी जे सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव होते त्यांनी या ठिकाणी सरकार विरोधी मतदान करून खासदारांना घरी बसवलं. आणि आता हीच धसकी या ठिकाणी सरकारने घेतली की जे लोकसभेला घडलं ते आता या ठिकाणी विधानसभेला घडू नये. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी जी सरकार आहे ती सावधगिरीनं पावलं उचलत आहे आणि सरकार सध्याच्या कंडिशनला जे सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्यासाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे. आणि त्यानुसार मित्रांनो, आपल्या राज्यातील कास्तकार बांधवांना दिवाळीच्या आसपास या ठिकाणी 5,000चा बाजारभाव मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण लक्षात घ्या मित्रांनो, निवडणुका आहेत कधी तर निवडणुका आहेत डिसेंबर महिन्यात आणि त्याच्या अगोदर या ठिकाणी नोव्हेंबर महिना. यंदा सोयाबीनची पेरणी लवकर झाली आणि त्यामुळं 15 ऑक्टोबर नंतर मार्केटमध्ये सोयाबीन येणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, सरकार लवकरात लवकर या ठिकाणी काय करणार आहे, जे काय आपले कास्तकार बांधव आहेत यांच्यासाठी अनुकूल घोषणा करून जो काय हमी भाव आहे मित्रांनो 4,892 याच्या आसपास बाजार भाव देण्याची शक्यता आहे. म्हणजे सरकारच्या शर्तीच्या प्रयत्नामुळे होणार काय लक्षात घ्या, यामुळे या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये एक त्या ठिकाणी स्पर्धा तयार होईल आणि त्यामुळे बाजार समित्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन बाजार भावाला आधार मिळणार आहे. आणि जो बाजार भावाला आधार मिळणार आहे ना, तर यामुळे जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 गेला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे लक्षात घ्या
की सरकार काय करणार की या ठिकाणी हमी भावाने सोयाबीनची खरेदी करणार आणि सरकारनं हमी भावाने सोयाबीनची खरेदी केली की लक्षात घ्या मित्रांनो, याचा परिणाम होऊन बाजारभावाला आधार मिळून आपल्याला नवीन हंगामातील सोयाबीनला 5 हजाराचा भाव मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे. म्हणजे आशा ठेवायला हरकत नाही की आपल्याला नवीन हंगामात 5 हजाराचा भाव मिळू शकतो. मग तुम्हाला काय वाटते की सरकारच्या प्रयत्नांमुळे किंवा कोणत्याही येणकेन प्रकारामुळे राज्यातील निवडणुकांमुळे आपल्याला या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव 5,000 या ठिकाणी मिळू शकतो का? मी आपल्या मताची वाट पाहतोय. कमेंट सेक्शनमध्ये आपण आपले मतं कळवत चला. मला तर वाटते जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर 5 हजाराचा भाव आपल्याला मिळू शकतो. पण या जर तरच्या गोष्टी येतात. आता तुम्ही देखील या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात कमेंट सेक्शनद्वारे. मी तुमच्या मताची वाट बघतोय. फक्त नाव पत्ता टाकून द्या. मित्रांनो, संपूर्ण ही माहिती आपल्याला कशी वाटली, विश्लेषण कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला असणार. लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.